नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. जय चौधरी क्रिएटर यूट्यूब चॅनल मार्गदर्शक राहुल भाऊ तिकुटे, पिंपरी चिंचवड शहर पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्पांविषयी माहितीपट तुमच्या समोर सादर करत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं चॅनल व त्यांच्या माहितीच्या आधारे आपलं चॅनल सर्पांविषयी जनजागृतीचं काम समाजामध्ये करत आहे. सर्पांच्या बचावासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी आपण सदैव तत्पर आहोत. आजच्या भागामध्ये आपण आज एका सुंदर अशा सापाविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचं नाव आहे मलबार पीट वायपर. हा पश्चिम घाटात आढळणारा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि विषारी साप आहे. या सापाबद्दलची काही महत्वाची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया. या सापाची वैशिष्ट्ये. सर्वप्रथम रंग आणि रूप. हे साप विविध रंगात आढळतात, जसे की पिवळा, हिरवा, तपकिरी किंवा लालसर तपकिरी. त्यांच्या अंगावर गडद रंगाचे टिपके किंवा पट्टे असतात, ज्यामुळे ते झाडाच्या पानांमध्ये किंवा डहाळीवर सहजपणे मिसळून जातात. आता आपण सापाचा आकार पाहूया. हे मध्यम आकाराचे असतात. त्यांचे डोके त्रिकोणी आणि रुंद असते, जे पीट वायपर प्रजातीचे मुख्य लक्षण आहे. आता आपण निसर्गाने या सापाला दिलेले नैसर्गिक वरदान पहा. ते म्हणजे सेन्सर. त्यांच्या डोळ्याच्या आणि नाकपुड्यांच्या मध्ये हीट सेन्सिंग पिटस असतात. या इंद्रियांच्या मदतीने ते अंधारातही सावजाच्या शरीरातील उष्णता ओळखून शिकार करू शकतात. या पृथ्वी तलावरती आपण ज्याप्रमाणे मानव वास्तव्यास आहे, त्याप्रमाणे अनेक जीव या ठिकाणी वास्तव्य करतात. आपल्याप्रमाणेच त्यांनाही निसर्गाने एक विशिष्ट गुण बहाल केलेला आहे, तो म्हणजे स्वभाव. स्वभाव हा अत्यंत महत्वाचा गुण आहे, तो आपण पाहूया. या सापाचा स्वभाव. हे सहसा झाडावर किंवा खडकाळ भागात राहणे पसंत करतात. ते खूप आक्रमक नसले तरी स्वतःचा बचाव करण्यासाठी चावा घेऊ शकतात. आता आपण या सापापासून कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे पाहूया. सावधानता. जरी मलबार पीट वायपरचा चावा मानवासाठी सहसा जीवघेणा नसला तरी तो अत्यंत वेदनादायक असतो आणि त्यामुळे सूज किंवा इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जंगलात किंवा अशा भागात फिरताना नेहमी काळजी घ्यावी आणि सापांपासून सुरक्षित अंतर राखावे. येथे मलबार पीट वायपरचे विविध स्थितीतील काही प्रतिमा आम्ही दिलेल्या आहेत. मित्रांनो, आम्ही आशा बाळगतो की हा आमचा माहितीपट आपणास आवडलेला असेल. जर आवडला असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. मित्रांनो, राहुल भाऊ तिकुटे, पिंपरी चिंचवड शहर सर्पमित्र व वन्यजीव रक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं चॅनल अहोरात्र काम करत आहे सापांविषयी जनजागृती आणि त्यांच्या संवर्धनासाठी. या मोलाच्या कार्यात आपणही सहभागी व्हा आणि सर्पांना आणि जीवसृष्टीला, वन्यजीवाला संरक्षण मिळवण्यासाठी आमच्या या उपक्रमात आपणही सहभागी व्हा. आपणाकडे काही व्हिडिओ असतील तर कृपया करून आम्हाला ते पाठवा व आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.